नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड बंड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आज आपण पुण्यातील मॉडेल कॉलनी एरियामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी एक मल्टी क्युझिन हॉटेल नवीनच सुरू झालेला आहे। तसा हा ब्रँड खूप जुना आहे। कराड याच्यामध्ये अगोदरचा सुरुवात ही कराडची आहे। कराड नंतर आता हे पुण्यात आलेले आहेत। आपण माझ्या मागे बघतोय हॉटेल त्रिकाया, जे मल्टी क्युझिन हॉटेल आहे, त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे व्हरायटीज, वेगवेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केले झालेले पदार्थ या ठिकाणी आहेत। चला जाऊयात हॉटेल त्रिकायामध्ये। हे आहे हॉटेल त्रिकाया। चला तर आपण या त्रिकायामध्ये एंट्री करूयात। आतमध्ये आल्यानंतर हे जे वातावरण आहे अतिशय प्रसन्न वातावरण आहे। डावीकडं काउंटर आहे आणि आतमध्ये जे इंटेरियर केलेलं आहे कशा पद्धतीचं आहे आपण बघू शकतो। भगवान गौतम बुद्धांची अतिशय प्रसन्न अशी मूर्ती या ठिकाणी आहे। बसा बसा। माझे फ्रेंड आहेत ते दीपक। आम्ही गेलो, मी कोल्हापूरचा आहे, त्यामुळं देवी दर्शनाला वर्षातून एकदा जातो। मित्रांनो, या हॉटेलचे ओनर, छोटीशी ओनर आहे आपल्याबरोबर तन्मय, ज्याशी आपण बोलणार आहोत, संदर्भात माहिती घेणार आहोत। आता हॉटेलमध्ये सुरुवातीला आपण काय करणार आहोत? So at the first, she is making a apple cinnamon mocktail, and then she'll make a blueberry lemonade. So apple cinnamon mocktail is a cinnamon based mocktail. त्याच्यासोबत it is infused with apples and garnished with apples. And the next is a blueberry lemonade. It's like a proper blueberry flavored lemonade. त्यामुळे अशा पद्धतीने आपण इथं प्रत्येक कस्टमर जे येतात त्यांचं वेलकम ड्रिंक्स म्हणून मॉकटेल्स देत असतो। ते मॉकटेल्स कसे तयार होतात ते आता आपण बघूया। Now she is adding lemon juice, sweet and sour juice, and some sugar syrup. And now 30 ml of cinnamon syrup. And topping it off with some sliced apples, some ice. Blueberry. Check that. Okay. Do it in the crush, lemon syrup, ice, and sugar syrup. It's very pretty. Very nice. आता आपण ब्लूबेरी लेमनेड तयार करणार आहे. सो नाउ शी विल स्टार्ट द प्रिपरेशन. फर्स्ट आता ती मिंट लीव्स ॲड करते आहे
and 60 ml of blackberry crush. And now some ice, some lemon juice, and now it should be shaken. And finally soda. माधव, ये उनको दे दो पहले. मी अथर्व पाटील आहे. ॲक्च्युली मी त्रिकाळला खूप वेळा येतो आहे आणि मी यावेळी ऑर्डर केलेलं मुर्ग हंडी आणि ही खूप चांगली आहे. ॲक्च्युली दरवेळी ही रिपीट करतो आहे आणि ही खूप चांगली आहे. मित्रांनो, आज खरं तर आपण या त्रिकाया हॉटेलचं शूट करण्यासाठी आलेलो होतो. मात्र या त्रिकायाचे म्हणजे यांचं जे कराडचं आउटलेट आहे ना, ते पुण्याचं आउटलेट आहे. इथले रेग्युलर कस्टमर म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मालोजी राजे भोसले तिसरे ते आपल्याबरोबर आहेत. राजे नमस्कार. 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 त्रिकायाचे तुम्ही रेग्युलर कस्टमर आहात. येस. इथं नेहमी व्हिजिट करत असतो, पुण्यात आलं किंवा कराडला. काय आवडतं तुम्हाला इथलं? इथलं बटर चिकन इज व्हेरी व्हेरी फेमस. ओके. आणि त्यांचे नान्स आर मेड विथ लव्ह. ओके. त्यामुळं ते खायची एक वेगळीच मजा आहे. आणि हे यांचं बटर चिकन जे आहे हे आलेलं आहे, जे राजांना सर्व करायला त्रिकाया राहुल सर आपल्याबरोबर आहेत. मित्रांनो, ह्या ठिकाणी आल्यानंतर ह्या जी स्पेशल डिश आहे, अनेक स्पेशल डिश आहेत, त्या आपण नंतर बघणारच आहोत काय काय आहे ते. मात्र आज महाराजांबरोबर बसण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. एक आपलं भाग्य आहे, आपल्या चॅनलचं भाग्य आहे की आज आपण त्यांच्याबरोबर आहोत. आणि अक्कलकोट देवस्थानचंही तुमचं खूप जवळचं कनेक्शन आहे. मागच्या वेळेस तुम्ही तुमची एक न्यूज आपण कव्हर केली होती. मला वाटतं 46 एकर 40 एकर जागा यांनी अक्कलकोट देवस्थान डेव्हलपमेंटसाठी दिलेली आहे. सर, आणखीन काय काय ट्राय केलं तुम्ही? मी त्यांचा अख्खा मेन्यू ट्राय केला. सगळा अख्खा म्हणजे किती वर्षापासून जाताय तुम्ही? आता त्रिकायाचं आणि आमचं कनेक्शन आहे मागच्या 6-7 महिन्यापासून आहे. ओके. कधी पण मी साताऱ्यावरनं किंवा पुण्यावरनं कोल्हापूरला जाताना प्रवास करताना मस्ट स्टॉप म्हणजे कराडला तो स्टॉप झालेला आहे. ओके. आणि तिथं गेल्यानंतर राईट फ्रॉम द शेफ पासनं ते ओनरपर्यंत इट्स लाईक अ फॅमिली. ओके. आणि त्यांचं कॅरमेल कस्टर्ड सगळं झाल्यानंतर द कॅरमेल कस्टर्ड इज अ मस्ट ट्राय. त्यांचं खाल्ल्याशिवाय इथनं बाहेर पडूच नका. त्यांची आवडती डिश म्हणजे कॅरमेल कस्टर्ड या ठिकाणी आलेलं आहे. हे काय खावं आणि काय नाही, म्हणजे राजांना काय आवडतं. आपल्याला आपण नेहमी म्हणतो की सेलिब्रिटी काय खातात, कसं खातात. आज राजे आपल्याबरोबर आहेत, त्यामुळं त्यांची आवडत्या डिशेस आपण खास या त्रिकायामधल्या आपल्यासमोर आहे. मलाई मकई सिग्नेचर डिश आहे. सर, इज ऑलवेज बी. ओके. धन्यवाद. आपल्या चॅनलला तुम्ही तुमची 2 शब्द सांगितलेत आणि हॉटेलबद्दलही तुमचे फूड आणि आवड निवड आम्हाला कळाली. थँक्यू. थँक्यू. हे आहे त्रिकायाचं किचन. यस सर. त्रिकाया किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. प्लीज कम आतमध्ये या. तुम्हाला दाखवतो आम्ही कसं कुकिंग करतोय. इथं आमचं एक क्वांटिटी सेक्शन आहे, इथं चायनीज सेक्शन आहे. आता चायनीज कुकिंग करतोय तो. चायनीजमध्ये काय तयार होतं आता? चायनीजमध्ये पनीर चिली बनवणार आहोत आम्ही. पनीर चिलीमध्ये इथं क्लासिक पनीर चिली म्हणतात त्याला. आणि ह्यात टाकलं आहे बघा चिली, गार्लिक, जिंजर आणि बेल पेपर टाकलेत. सॉल्ट, पेपर, सीझनिंग ॲड केली आहे. हलकंसं कॉर्नस्टार्च मारणार आहोत त्यात आम्ही. थोडा स्प्रिंग अनियन.
थोडासा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आम्ही याला काढणार आहोत. आता पनीर हलका गोल्डन ब्राऊन झालेला आहे. हे आम्ही आता डायरेक्ट ह्या ग्रेव्हीत टाकणार आहोत टॉस करायसाठी. हलकंसं टॉस करून थोडंसं गार्निश. हे आमचा ठेचा आहे, आमचा त्रिकाया स्पेशल मटन ठेचा. हे खूप लोकांना आवडतं. हे तुम्ही हाय, द फूड इज एक्सिलेंट आणि ग्रेव्ही पण खूप छान आहे आणि जास्त तेलकट नाही आहे आणि सर्विस इज व्हेरी फास्ट अँड एव्हरीथिंग इज व्हेरी गुड. ॲम्बियन्स छान आहे. त्रिकाया हॉटेल्सचे ओनर अनुराधा मॅडम आपल्याबरोबर आहेत. मॅडम नमस्कार. हे हॉटेल त्रिकाया जे आपल्या मॉडेल कॉलनीमधलं हे कधी सुरू झाले? ॲक्च्युली त्रिकाया हॉटेल आत्ता 1 जूनपासून चालू झालं आणि आत्ता जस्ट एक 20 दिवस झाले आणि कस्टमर्सचा रिस्पॉन्स त्या मनाने आम्हाला चांगला मिळतो. कारण एकदा येऊन गेलेला कस्टमर परत जेव्हा रिपीट येतो तेव्हा समजायचं की आपली फूड क्वालिटी चांगली. तुमच्या इथलं वैशिष्ट्य काय काय म्हणजे इथं आलं की आम्ही काय खावं? ॲक्च्युली ह्याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन आहेत, व्हेज आणि नॉनव्हेज. ओके. तर व्हेजमध्ये स्टार्टर्समध्ये मूग दाल भरी टिक्की एक खूप छान स्टार्टर आहे. तसेच तंदुरीचे आयटम्स आहेत जे खूप चांगले आहेत आणि नॉनव्हेजमध्ये बटर चिकन मसाला स्पेशल आहे. त्यामुळे नॉनव्हेज प्रेमी जे आहेत ते नक्कीच इथे येऊन ट्राय करू. ओके. मित्रांनो, या होत्या अनुराधा मॅडम, ज्या ओनर पार्टनर आहे. ते पार्टनर यांची एक वेगळी ओळख आहे, ते आपण नंतर एक डिस्कस करूयात. त्यांची एक नंतर वेगळी आपण मुलाखत घेणारच आहोत. त्रिकाया हॉटेल जे आहे मॉडेल कॉलनीतलं, त्याची संपूर्ण टीम म्हणजे ओनर आपल्याबरोबर आहेत, पार्टनर दोघी, याचे मिस्टर आणि मॅनेजमेंट जे बघतात हे राहुल पाबळकर आपल्याबरोबर आहेत. राहुल सर नमस्कार. नमस्कार. त्रिकाया ओरिजिनली कुठला? कराडमध्ये आम्ही गेल्या वर्षी चालू केलं. ओके. बेसिकली माझं हॉस्पिटॅलिटी बॅकग्राऊंड आहे गेले 35 वर्षाचं. मी आहे चीफ ट्रस्टी ऑल इंडिया 5 स्टार हॉटेल्सचा फॉर प्रोजेक्ट्स अँड इंजिनिअरिंग. ओके. आत्तापर्यंत साधारण 150पेक्षा जास्त 4 आणि 5 स्टार हॉटेल्स मी बांधलेली आहेत आणि त्याच्यामध्ये काहीमध्ये माझं पार्टनरशिप पण आहे. आणि फूड बिझनेसमध्ये आम्ही 81 पासून आहोत. ओके. तर हा जो बिझनेस आहे त्रिकाया हे नाव अस्तित्वात आलं गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आणि हे दुसरं आउटलेट म्हणजे कराड आणि दुसरं पुणे आहे. आणि यांची आणि तुमची भेट कशी काय? यांची आणि आमची भेट आमचे कॉमन फ्रेंड त्यांच्याकडनं आमची भेट झाली आणि मग तुम्ही बिझनेसमध्ये आला. मित्रांनो, मग तुम्हाला म्हणलं होतं की यांची थोडीशी वेगळी ओळख नंतर सांगतो म्हणलं होतं. पुण्यातले प्रसिद्ध हलवाई 2 जणच आहेत. त्यातले एक काका हलवाई, त्यांच्या कन्या या आपल्याबरोबर आहेत, ते जे इथल्या पार्टनर आहेत. आणि काका हलवाईंची मिठाई ही पुण्यातल्या सगळ्यांनीच खाल्लेली असणार, असा एकही माणूस पुण्यातला नसेल ज्यांनी काका हलवाईंची मिठाई टेस्ट केलेली नाही. त्यामुळं ते आपल्याबरोबर आहेत. ते त्रिकायाचे ओनर पार्टनर आहेत आणि हे मॅनेजमेंट संपूर्ण बघतात. आपल्या इथं आता तुम्ही मॅनेजमेंट सगळं बघता, तर इथं आल्यानंतर आम्ही काय खावं? इथे बेसिकली 14 शेफ आहेत. ओके. हे सगळ्यांचं ऑन ॲन ॲव्हरेज 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. हे कंपल्सरीली ताज, मॅरिएट किंवा रॅडिसनमध्ये होते. यांचं युजली ह्यांना सगळ्यांना नॉनव्हेज हे अतिशय उत्कृष्ट बनवता येतं. तर इथे आपली स्पेशालिटी आहे बटर चिकन रान आहे. त्यानंतर चिकनच्या आणि मटनच्या बऱ्याचशा डिशेस आहेत. बटर चिकन खावं इट वॉज अ सिग्नेचर डिश. कारण आमच्याकडे एक जो शेफ आहे तो बेसिकली आहे दिल्लीमधला. तो रॅडिसनला होता तिथे. त्यांनी रॅडिसनमध्ये द ग्रेट कबाब फॅक्टरी चालू केली. तर तो इथे कबाब तयार करतो. त्याच्यानंतर मग हाती महल म्हणून आणखीन एक आहे तिथे आणि त्याच्याच आणखीन एक सिस्टर कन्सर्न आहे मोती महल तिथे, जिथे दॅट वॉज द स्टार्ट ऑफ बटर चिकन. तिथं आलेले हे शेफ आहेत. ओके. आणि व्हेजमध्ये काय घ्यावा? व्हेजमध्ये पनीरच्या बऱ्याच डिशेस आहेत. त्यात स्पेशल की आलं की आम्हाला हे खायचंच आहे. मेथी मलाई मटर तुम्ही खाऊन बघावा. ओके. त्यानंतर मग पनीर पालक तुम्ही खाऊन बघावा. दॅट इज वन ऑफ द सिग्नेचर डिश ओव्हर हिअर.
ते बघता येईल तुम्हाला. लक्षात ठेवा, इथं जर आलात मॉडल कॉलनीमध्ये तर ह्या 2-3 डिश ज्यांनी सांगितलेल्या आहेत त्या ट्राय करा. तुमच्या आवडीच्या बाकी मेनू कार्डमध्ये बऱ्याच डिशेस असणार आहेत त्याही, आणि ह्या नक्की ट्राय करा. स्वीटमध्ये काय घ्यावं आम्ही? स्वीटमध्ये कस्टर्ड कॅरमल घ्यावं. राजांनी जसं आता दाखवलं हो. त्यांची आवडती. ती आमची सिग्नेचर डिश आहे. ओके. तिरामिसू आहे, दॅट इज अगेन आवर सिग्नेचर. ओके ओके ओके. ट्राय करावं. आणि स्टार्टरमध्ये? स्टार्टरमध्ये कबाब्स आहेत. कबाबमध्ये चिकन आम्ही साधारण 8 तास आम्ही मॅरिनेट करतो आणि युजली आम्ही पपईमध्ये मॅरिनेट करतो. त्याच्यामध्ये मॅरिनेशन जे होतं ते परफेक्ट होतं. आणि ज्युसी कबाब जे म्हणतो आपण, ओके, ते आपल्याला ओके, इथं मिळतील. एनिथिंग इन चिकन और मटन. ऐकताय ना काय काय घ्यायचं महत्त्वाचं आहे. कारण कुठल्या हॉटेलमध्ये आम्ही काय दाखवतो तर कुठल्या हॉटेलमध्ये काय स्पेशल मिळतं ते जाऊन काय खावं यासाठी आपलं चॅनल आहे. खादाड भांड्या हे सगळं खाणार आहे, टेस्ट करूयात. सर धन्यवाद. थँक्यू मॅडम. आणि ही आपल्याबरोबर आपल्याला कंपनी द्यायला असणारच आहे, त्यामुळं फूड ज्यावेळेस आपण टेस्ट करू ही छोटी पार्टनर आपल्याबरोबर आहेच. मित्रांनो, यांच्या स्पेशल डिशेस आता यायला सुरुवात झालेली. त्यातलं सुरुवातीचं वेलकम ड्रिंक्स म्हणून जे आहे ते मॉकटेल्स या ठिकाणी आहेत. मॉकटेल्स कुठले कुठले आहेत? दिस इज क्रॅनबेरी हरिकेन, हाय ॲपल सिनेमन मॉकटेल, आणि दिस इज अ ब्लॅकबेरी लेमनेड. सुरुवातीला आपण हे ट्राय करूयात आणि बाकीच्या डिशेस त्यांच्या येत आहेत. नमस्कार, माझं नाव कल्याणी जिवणे आहे. मी आज माझ्या फॅमिलीला इथे घेऊन आलेली आहे. आम्ही बटर चिकन, नंतर चिकन लॉलीपॉप आणि बरंच काही मागवलं आहे. टेस्ट एकदम खूप छान आहे आणि थँक्स टू पाबलकर फॅमिली, त्यांनी एवढं छान आम्हाला क्युझिन दिलेलं आहे. थँक्यू सो मच. त्रिकाया हॉटेलमध्ये आम्ही सहकुटुंब म्हणजे आमचे मुलं सुना नातवंडासोबत आलेलो आहे. या ठिकाणी हे आमच्या ओळखीचं ठिकाण आहे. पूर्वी आम्ही याच एरियामध्ये राहत होतो 67 सालापूर्वी. आता बरेचसं डेव्हलपमेंट झालेलं आहे. आता याच्यामध्ये जे सर्व केलेले जे काय पदार्थ आहेत, रेसिपी वगैरे, ते चवदार आहेत. आम्ही बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे सेलिब्रेट केलेलं आहे, वाढदिवस वगैरे किंवा गेट टुगेदर. तर त्याच्यामध्ये आम्हाला या ठिकाणी सगळ्यात चांगलं उत्तम प्रकारचं जेवण मिळालेलं आहे. माझं नाव हिमांशू जिवणे आहे. अजून आम्ही ॲपेटायझरमध्ये चिकन लॉलीपॉप, चिकन पॉपकॉर्न, अजून चिकन टिक्कीचं पदार्थ काहीतरी होतं ते मागवलं. अजून बटर चिकन मागवलं होतं, ते खूप छान आहे. प्लस मला शाउटआउट द्यायचं पाबलकर फॅमिलीला फॉर हॅविंग अस हिअर अँड हॅविंग सच अ ब्युटिफुल प्लेस सेटअप. यांचा स्पेशल मटण ठेचा जो आहे ती आलेली आहे ऑर्डर आपली. पनीर चिली, लसुनी पालक पनीर, आणि ही यांची सिग्नेचर डिश आहे त्रिकाया स्पेशल बटर चिकन. आलू अनार कुलचा. यांचा आणखीन एक स्पेशल आलू अनार कुलचा हा एक वेगळा पदार्थ आहे. इथं आल्यावर तुम्हाला टेस्ट करायलाच पाहिजे. रोटी बास्केट, या रोटी बास्केटमध्ये काय काय आहे? तिल कुलचा आहे, बटर रोटी आहे, लच्छा पराठा आहे, गार्लिक बटर नान आहे, प्लेन नान आहे आणि प्लेन रोटी आहे. त्रिकाया स्पेशल कॅरमल कस्टर्ड, चिकन दम बिर्याणी पण वेगळ्या पद्धतीने आलेली आहे. कुकर आणि त्याच्याबरोबर डायरेक्ट कुकरमध्ये लावलेली आलेली आहे, गरम आहे. थोडासा काहीतरी वेगळा प्रकार आहे. हा नक्कीच ट्राय करायला पाहिजे कुकर सहित टेबलवर. मित्रांनो, सुरुवात आता आपण करणार आहोत मॉकटेलपासनं, जो आज त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे आपल्या
खास चॅनलच्यासाठी. काय याचं नाव ठेवलं आपण? ब्लॅकबेरी हरिकेन, ब्लॅकबेरी हॅरी. क्रॅनबेरी हरिकेन. कसं आहे बघूयात आपण याची टेस्ट. आजच याचा जन्म झालेला आहे त्यामुळे चेक करूयात आपण. यात काय काय म्हणलं? क्रॅनबेरी आणि ब्लू लगूनचा सिरप. सिरप. क्रॅनबेरी ज्यूस आणि ब्लू लगून सिरप. टेस्ट करायलाच पाहिजे. मिटन ठेचा, जो नाव इथं पहिल्यांदाच ऐकलेलं आहे. बाकी ठिकाणी मटण खरडा किंवा चिकन खरडा असतो, तो हिरव्या मिरचीचा असतो. मटण ठेचा मस्त टेस्ट. पनीर चिली, व्हेज नॉन व्हेज. तुम्ही सुरुवात करा. अजून सांग. लसूणी पालक पनीर. पालकची भाजी, लसूणचा तडका आणि त्यात पनीरचा फ्लेवर. अल्टिमेट. त्यांच्या ह्या सगळ्या सिग्नेचर डिशेस आपण मागवलेल्या आहेत, त्यामुळं इकडं आलात की ह्या नक्की ट्राय करा. तुम्हाला बाकी काय मागवायचं मागवा, पण ह्या बेस्ट. त्रिकाय स्पेशल, शेफ स्पेशल, काय म्हणता येईल ते, बटर चिकन. स्मेलच खूप छान आहे. त्या आतमध्ये बघूया कसं आहे. काय बोलू तेच कळत नाहीये. इतकं स्मूथ चिकन. आणि मटणाचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे कसं असतं, रबर नको आहे. ठेवलं की लगेच वेगळं व्हायला पाहिजे. चिकन परफेक्ट शिजलेलं आहे. हां लव एक नंबर. आता जेवायला सुरुवात करूयात आपण. हे सगळे पदार्थ हॉटेलचे ओनर, मॅनेजमेंट सगळे बघणारे आपल्याबरोबर आहेत. राहुल सर आहेत, अनुराधा मॅडम आहे, तन्मय आपल्याबरोबर आहेत, सर आपल्याबरोबर आहेत. एकत्र डिनर आपण या ठिकाणी करणार आहोत. सुरू करूयात. एक एक पदार्थ संपवूयात, पण आठवणीने तोपर्यंत लक्षात ठेवा, आपलं खादाड बंड्या चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. कारण की असे वेगवेगळे पदार्थ ज्यावेळेस आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या हॉटेलमधले घेऊन येतो, तिथं तुम्ही लगेच जाऊन ते पदार्थ टेस्ट करा. हेच आमचं त्यामागचं उद्दिष्ट असतं. त्यामुळं सबस्क्राईब करा. मित्रांनो, बिर्याणीच्या कुकर बिर्याणी टाईप असं म्हणता येईल आपल्याला. वेगवेगळ्या एक नंबर. बिर्याणी हाताने घेतो रे. चिकन बिर्याणी, गरमागरम चिकन बिर्याणी आहे. त्याच्याबरोबर रायता आहे. खरंच आलटी टेस्ट आहे. गरम गरम आहे, सॉफ्ट आहे आणि राईससुद्धा आहे. आणि आपण हे बघा, जे चिकन आहे बिर्याणीमधलं किती सॉफ्ट शिजलेलं आहे आपण बघू शकतो.
गरम आहे. नक्की या कुकरमधली बिर्याणी ट्राय करा. मित्रांनो जेवण झालेलं आहे. आता आपण डेझर्टकडे आलेलो आहोत. त्याच्यामध्ये कॅरमल कस्टर्ड जो आहे आणि हे तिरामिसू कॉफी फ्लेवर्ड वाह.